शंकर महाराजांच्या भक्तमंडळींचा अतिशय आवडता विषय म्हणजे शंकर महाराजांच्या गोष्टी. लहान मुलांना जशा वेताळाच्या, चांदोबाच्या, कॉमिक बुक्सच्या आवडी असतात, आपल्या लहानपणी आपण वाचलेल्या गोष्टी, कथा, कविता, पाहिलेली चित्रपट आजही आपल्याला आठवतात आणि त्याच्यातून प्राप्त होणारा बोध, आनंद, बालपणीच्या त्या आनंदमय घटना आपल्याला आजही वाढत्या वयानंतर देखील पुन्हा तोच आनंद द्विगुणित करण्यासाठी कारणीभूत ठरतात. शंकर महाराजांच्या विविध कथा सांगण्याचा दृष्टिकोन कायम हाच राहिला की अशा त्या शंकर महाराजांचा आजच्या युगात आता इथेही आपल्याला अनुभव घेता आला पाहिजे. कळत नकळतपणे ते शंकर महाराज असं म्हणत आपण भूतकाळामध्ये डोकावून एखाद्या घटनेच्या, एखाद्या कथेच्या, गोष्टीच्या निमित्ताने जेव्हा आवडीनं, अतिशय सजगतेनं, समग्रतेनं, परिपूर्णतेनं त्याच्यात सहभागी होऊन ऐकतो, तेव्हाच आपल्यासाठी आजच्या युगात आता इथेही महाराजांचं अस्तित्व कळत नकळत विविधांगी स्वरूपात तुमच्यात, माझ्यात, साऱ्यात, इतरात प्रवाहित होऊन व्यापक स्वरूपात काम करतं हे समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या आत्मकलेच्या एकरूप समूहाच्या सदस्या राधिका ताई मंडे यांनी मला अनेक वेळा महाराजांची गोष्ट सांगा, तीर्था महाराजांची गोष्ट सांगा असं प्रेमानं, हक्कानं समजावून सांगत असताना रुसूनही सांगायला त्यांनी कमीपणा मांडला नाही. अशा आमच्या त्या राधिकाताईंना आनंदित करण्यासाठी म्हणून मी एक आजची गोष्ट सांगतोय, त्याचा आनंद आपण सगळेजणच घेणार आहोत. शंकर महाराजांच्या सहवासात त्यांची प्रिय भक्त मंडळी आपापल्या जबाबदारीची कामं पूर्ण करून मठामध्ये उपस्थित राहत असत. महाराजांनी कायमच प्रत्येकाला तुझं काम, उद्योग, व्यवसाय कर आणि मग मला वेळ दे अशी जाणीव ठेवलेली असायची. महाराजांना भेटायला येणाऱ्या अनेक भक्त मंडळींपैकी एक भक्त असा होता की तो नियमित स्वरूपात खूप दारू पिऊन येत असे आणि मठात येऊन, महाराज मठात असतील, बेकार खोलीत बसलेले असतील किंवा मठाच्या बाहेर कट्ट्यावर बसलेले असतील, कुठेही असले तरी तो महाराजांच्या समोर येऊन शिव्यांची लाखोली वाहत असे. जवळच्या प्रिय भक्त मंडळींच्या मनात प्रचंड राग येई, प्रसंगी त्याच्याशी दोन हात करण्याची मानसिकता देखील निर्माण होई. मात्र महाराज सगळ्यांना अतिशय जबाबदारीने खुणवून सांगत असत आणि जाणीव करून देत असत की फक्त तुम्ही पाहायला शिका. तो दारुडा महाराजांच्या समोर येई आणि आचकट विचकट शब्दप्रयोग वापरून तो मानहानिकारक शिव्यांची लाखोल देखील वाहत असे. एके दिवशी असाच प्रसंग घडला. त्यावेळेला महाराजांची तत्कालीन प्रिय भक्त मंडळी त्यांच्या सहवासात होतीच आणि त्याचबरोबर आदरणीय भस्मे काका देखील तिथे उपलब्ध होते. विविधांगी गप्पा, चर्चा आणि क्वचित प्रसंगी असणारा महाराजांच्या सहवासातला एकांत अनुभवण्याची आवड ह्या साऱ्या प्रिय भक्त मंडळींना असत असे. विविध प्रकारची भक्तमंडळी मठात येत जात असताना
बाजूच्या बेकार खोलीमध्ये असणाऱ्या महाराजांच्या प्रती असणारी काही श्रद्धा असणारी मंडळी, प्रेम, श्रद्धा, विश्वास असणारी मंडळी, तर काही अश्रद्धा, ज्यांना त्या महाराजांच्या स्वरूपाबद्दल, महाराजांच्या भौतिक स्वरूपातल्या वागण्याबद्दल मनात रोष असे, आणि अशी मंडळी हळूच बाजूनी रस्ता काढून वर पांडुरंगाकडे जायची, दर्शन घ्यायची आणि झटपट निघून जायची. संध्याकाळची वेळ होती. महाराज बेकार खोलीत बसले होते. सोबत सगळी भक्त मंडळी होती, भस्मिकाकाही होते. आणि अचानक समोर तो दारुडा माणूस आला. आज त्यानं खूपच दारू पिली होती. त्यानं खोलीत प्रवेश केला. महाराजांच्या समोर जाऊन डोळ्यात डोळे घालून त्याची ती नेहमीची शिव्यांची लाखोली त्यानं व्हायला सुरुवात केली. महाराज तटस्थ होते, शांत होते. घडणारा प्रसंग, चालू परिस्थिती ही पाहताना मात्र जवळची भक्त मंडळी अस्वस्थ झाली होती. शिव्याची लाखोली चालू होती. महाराज तटस्थपणे पाहत होते. आणि अचानक महाराजांचे डोळे मोठे झाले, चेहरा उग्र झाला. उग्र चेहऱ्यानं महाराजांनी डोळे फिरवून भस्मींकडे पाहिलं आणि भस्मे काकांना महाराजांनी अतिशय कडक शब्दात सांगितलं, उचलतो जंबिया आणि खलास कर याला. बाजूला पडलेला जंबिया भस्मे काकांनी हातात घेतला. क्षणाचाही विलंब न लावता तो जंबिया त्यांनी त्या दारुड्याच्या शरीरावर भोसकला. क्षणार्धात ती दारू पिलेली व्यक्ती महाराजांच्या समोर रक्ताच्या थारोळ्यात आडवी पडली. महाराज तटस्थ होते, शांत होते. महाराजांनी भस्मेंकडे पाहिलं. भस्मेंची नजर आदरयुक्त भावनेनं खाली झुकलेली होती. परिसरात बसलेल्या सगळ्या भक्त मंडळींमध्ये हाहाकार झाला. आणि ही गंभीर गोष्ट मठ परिसरात गतिमानतेनं वार्तेसारखी प्रसृत झाली. परिसरातले लोक येऊन पाहू लागले. रक्ताच्या थारोळ्यात तो दारुडा निश्चित पडला होता. महाराजांनी भस्मेंच्या खांद्यावर हात टाकला आणि त्यांना सोबत घेऊन महाराज खोलीच्या बाहेर आले. सारी मंडळी खोलीतून बाहेर आली. अतिशय गंभीर घटना आणि त्या घटनेचे
आरोपी भस्मे काका यांनी आयुष्यात कधी कोणाला शब्दाने देखील दुखवण्याचं दारिष्ट्य केलं नाही. प्रसंगी मानहानी आणि मानसिक क्लेशाला शांतपणे स्वीकारून ते भस्मे काका केवळ सर्वोत्कृष्ट आणि श्रेष्ठतम कर्मासाठी प्रेरित राहिले. त्या भस्मे काकांच्या हातून आज एक अशी घटना घडली होती. महाराजांच्या सांगण्यावर महाराजांनी शब्द उच्चारला आणि भस्मेंनी कृती केली. सारी मंडळी खोलीतून बाहेर आली. भस्मेकाकांनी खोलीचं दार आडवं टाकलं. आतमध्ये रक्ताच्या थारोळ्यात तो दारुडा पडला होता आणि मठ परिसरात कुजबूज सुरू झाली. आता कसं, पुढे काय, या घटनेचे परिणाम वगैरे वगैरे. महाराज मठात दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसले. भक्त मंडळी महाराजांच्या जवळपास जाऊन बसली. भस्मे काका देखील सोबत होते. महाराज शांत बसले होते. सुमारे अर्धा तासाचा कालावधी गेला असेल. मठ परिसरात प्रचंड खळबळ. आणि महाराज मात्र शांत. अर्ध्या तासानंतर सुमारे महाराजांनी भस्मे काकांना सूचना दिली, जा आणि त्या भोसडीच्याला उठव. भस्मे काका आनंदाने खाली उतरले. मठातून बेकार हाल खोली पशी गेले. दरवाजा उघडला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या दारुड्याला च्या खांद्याला हात लावून भस्मे काकाने त्याला हाक दिली, अरे उठ. दारुड्याने डोळे उघडले, उठून बसला. आणि त्याने भस्मे काकांच्या पायावर लोळण घातले. भस्मे काका त्याला उद्गारले, अरे तू माझ्या काय, माझ्या मालकांचे पाय पड आणि जे महत्त्वपूर्ण आहे ते समजून घे. तो दारुड्या उठला, तडक महाराजांच्याकडे गेला. महाराजांच्या पायावर लोटांगण घातले. महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि तो दारुडा मार्गस्थ झाला. अशी ही घटना. आणि या घटनेतून आपण काय बोध घ्यावा? मी महाराजांचा महाराज म्हणतील ते, महाराज सांगतील ते तुम्ही सांगावं आणि आम्ही करावं. तुम्ही म्हणाल तिथे आम्ही उडी मारू, तुम्ही म्हणाल ते आम्ही करू. अशा प्रकारे अभिवचन देणाऱ्या भक्तांची कधी कधी गुरु अशी कठोरतम परीक्षा घेत असतात की त्या परीक्षेला उतरत असतानाच त्या परमभक्ताच्या, त्या परमश्रेष्ठ श्रद्धेची खऱ्या अर्थाने कस लागत असते. म्हणजे भक्ताच्या वर असलेले त्याचे संस्कार, त्याच्या मनोधारणा, त्याच्या
त्याच्या मनाला रुचणारं न रुचणारं हे सारं काही गुरु जाणत असतात. आणि जेव्हा भक्ताची उच्चतम पातळीवरील विनम्र श्रद्धायुक्त भक्तीची अखेरच्या परीक्षा देण्याची वेळ येते, तेव्हा त्याच्यासमोर अशा अवघड प्रसंगातून जाण्याचा प्रश्न उद्भवतो. आणि जो भक्त क्षणाचाही विलंब लावता दिलेला आदेश, दिलेली सूचना प्रमाण, त्याच्या पुढच्या मागच्या परिणामांचाही विचार न करता गुरु शब्द प्रमाण या भूमिकेला उतरतो, त्याच्यासाठी गुरुची संपूर्ण कृपा ही अमृत रूपानं उपलब्ध होत असते. या गोष्टीच्या गांभीर्याचा भाग थोडासा बाजूला ठेवून आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपल्याला आपल्या जीवनामध्ये भेटणाऱ्या गुरुतुल्य, गुरुसमान अशा व्यक्तित्वाच्या, अस्तित्वाच्या सहवासात असताना वेळोवेळी कैक वेळा आपल्याला दिलेले संकेत आपण केवळ ऐकून सोडत असतो. पण गुरुशब्द प्रमाण या भूमिकेतून गुरुनी दिलेली जबाबदारी असेल, गुरुनी दिलेला आदेश असेल, गुरुनी सोड म्हणून सांगितलं असेल, गुरुनी धर म्हणून सांगितलं असेल, गुरुनी कर म्हणून सांगितलं असेल, गुरुनी नको करू म्हणून सांगितलं असेल, गुरुनी पुन्हा कर म्हणून सांगितलं असेल, पुन्हा मोडून टाकलं असेल, पुन्हा कर सांगितलं असेल, पुन्हा मोडून टाकलं असेल, तर ह्या सगळ्याच्या अंती गुरु शब्द प्रमाण या भूमिकेला आपण स्थिर आहोत का? हीच आपल्या अंतरी ज्यांच्या प्रती विनम्र, श्रद्धायुक्त, प्रेमयुक्त भक्ती रुजलेली असते, त्याचीच ती अखेरची परीक्षा असते. आपल्या जीवनामध्ये शंकर महाराज उपलब्ध झालेले आहेत. सुदैवाने आपल्याला अशा कठोरतम आणि कठीणतम प्रसंगातून महाराज आपल्याला नेत नाही आहेत. अतिशय सहज सुलभपणे हसत खेळत समजावून सांगणारे, वर्तमान स्थितीत परमेश्वरी स्वरूप अस्तित्व जाणण्याच्या दिशेनं प्रेरित करणारी मित्रमंडळी आपल्याला सहवासात आहेत. आणि त्यामुळे आपल्या अंतरी शुद्ध चैतन्यानं भारलेलं परमसत्याचं अधिष्ठान अनुभवण्याच्या दिशेनं विविध प्रकारे संकेत करून अंतरंगात डोकवण्यासाठी, वाटचाल करण्यासाठी, ओढ आणि आवड निर्माण करण्यासाठी शंकर महाराजांचं कौशल्य अनन्य पद्धतीने काम करते. अशा त्या महाराजांच्या काहीही करू शकतात ह्या अनुभवातून भस्मेकाकांसारख्या श्रद्धेय भक्ताच्या विनम्र भक्तीच्या परीक्षेस ते कसे उत्तम रीतीने उतरले, हा एक महान बोध धडा आज रोजी आपण शिकूया. आणि सवडीनं अशाच आणखीन काही चिंतनशील घटनांच्या निमित्तानं गप्पा गोष्टीसाठी आपण येऊया. जय शंकर. राधिकाताई की जय हो.